निकुंभला सांग मी बोलवलाय. या देवांनी त्या महादेवाला रक्षणासाठी विनवणी केली आणि त्या महादेवाने त्याचे त्रिशूळ त्या इंद्राला रक्षणासाठी दिले. ते त्रिशूळ साधे नव्हते. त्या त्रिशूळातून देवसेनेच्या रक्षणार्थ निमिषार्थात सगळीकडे हजारो त्रिशूळ निर्माण झाली. हे युद्ध जिंकणं वाटतंय तितकं सोपं दिसत नाही. काहीतरी निराळी योजना करावी लागणार. पण काय? युवराज, काय झालं? तुम्हाला दैत्यराजाने भेटायला त्यांच्या महालात बोलवलं आहे. मी त्यांना भेटायला येत आहे. ही माहिती पोहोचव. जशी आज्ञा. आपण मला बोलवले दैत्यराज. निकुंभ, आता तूच तुझ्या पिताश्रींना सांग. काय झाले? हे युद्ध न करताही दैत्य कुळाला हवं ते साध्य करण्यासाठी काय करता येईल याचा मी विचार करत आहे. युद्ध न करता? हो. आपणही जाणता हे अशक्य आहे. अशक्य काहीही नाही. दैत्यराज, आपल्याला त्रिखंडात सत्ता हवी आहे आणि हे देव त्याला कधीही संमती देणार नाही. त्यामुळे आपल्याला जे हवं आहे त्यासाठी युद्ध हाच एक पर्याय आहे. बंधू, आता खरंच दुसरा पर्याय मलाही दिसत नाही. पण तुम्हाला असं का वाटलं? त्या महादेवाला या युद्धापासून दूर ठेवावं लागेल. एकदा का तो महादेव कैलासात निघून गेला की मग त्या देवांना योग्य ते शासन करूयात. आणि म्हणून मी युद्ध न करता काही मार्ग निघतोय का याच्यावर विचार करत होतो. एक मार्ग आहे दैत्यराज. कोणता? कपट. कपट? त्यानं काय साध्य होईल? आपण आपल्या अत्यंत हुशार चलाख अशा दैत्याला त्या इंद्राकडे शिष्टाई करायला पाठवू. त्या इंद्राला कपटाने मोहात पाडू आणि आपल्याला जे साध्य करायचे आहे ते करवून घेऊ. योग्य बोललास. आता कप्तानच मार्ग निघेल. शिष्टाईचाच मार्ग उचित ठरेल.